बातमी कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे आणि हा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यावर प्रचंड गर्दी ही पर्यटकांची दिसते आहे। अनेक समुद्र किनारे हे पर्यटकांनी फुलून गेले। पर्यटकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूया। उन्हाळ्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत। ते सध्या तळ कोकणाला पसंती देताना दिसत आहेत। मी मालवण येथील दांडी किनारी आहे आणि इथे दांडी किनारी पाहिलं तर सध्या पर्यटकांनी हे पूर्णतः फुललेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण जी किनारपट्टी आहे ती देश विदेशातील पर्यटकांच्या गर्दीने फुललेली पाहायला मिळते। इथे बघितलं तर सध्या हे जे पर्यटक आहेत ते येथील सागरी जलक्रीडांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। स्कुबा असेल, पॅरासेलिंग असेल, बनाना राईड असेल, हे जे याचा आनंद सध्या पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत। आपल्या समेत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांग, तू कुठून आलास? खूप वर्षापासून स्वप्न होतं इकडे यायचं, तर आज ते झालंय। काय काय एन्जॉय केले? मी स्कुबा ड्रायव्हिंग केली, ते बनाना हे केलंय। मालवण किल्ल्याला आता तिकडेच जायचंय। फर्स्ट हेच होतं, आता तिकडे जायचंय। नेक्स्ट किती दिवसाचा प्लॅन आहे? आमचा 3 दिवसाचा प्लॅन। मजा केली, एन्जॉय मजा केली, खूप कोकण आवडलं? खूप आवडलं कोकण। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।